नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या दिवसाला काळा पंधरवडा म्हणजेच चैत्र अमावस्या म्हणतात. अमावस्या हा एक पवित्र काळ आहे, जेव्हा चंद्र अदृश्य होतो आणि वातावरणामध्ये एक विशेष आध्यात्मिक ऊर्जा पसरते. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या महत्त्वाची आहे, परंतु चैत्र महिन्यातील अमावस्या पूर्वजांना प्रार्थना करण्यासाठी, स्नान करण्यासाठी, दान करण्यासाठी आणि आत्मशुद्धीसाठी विशेषतः शुभ मानली जाते. ही तिथी पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी एक अनोखी संधी आहे. या अमावस्या तिथीचा प्रारंभ गुरुवार 16 एप्रिल रोजी रात्री 8:11 होणार आहे आणि या अमावस्या तिथीची समाप्ती शुक्रवार 17 एप्रिल रोजी सायंकाळी 5:21 होईल. यावेळी अमावस्या 17 एप्रिल रोजी येत असल्यामुळे बहुतेक धार्मिक विधी, स्नान आणि पूर्वजांना नैवेद्य अर्पण करण्याचे विधी याच दिवशी केले जातील. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वजांच्या जगाचे दरवाजे पृथ्वीच्या जवळ उघडतात. या दिवशी श्रद्धा आणि भक्तीने केलेले तर्पण, श्राद्ध आणि दान यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की जे लोक अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात, त्यांची योग्य पूजा करतात, ते पूर्वजांच्या पापांपासून मुक्त होतात आणि त्यांच्या जीवनात सुख आणि समृद्धीचा अनुभव घेतात. चैत्र महिना हा नवीन वर्षाचा प्रारंभ देखील मानला जातो, म्हणूनच या अमावस्येचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. हा काळ आत्मनिरीक्षण, तपस्या आणि दानाद्वारे जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संदेश देतो. या दिवशी काही उपाय केल्यास पूर्वजांच्या शापातून आपल्याला मुक्ती देखील मिळू शकते. तर चैत्र अमावस्येला अशाच 10 उपायांबद्दलची माहिती मी शेअर करणार आहे. आणि यातले जे 3 अत्यंत गुप्त उपाय आहेत, जे तुमच्या नशिबाचे कुलूप उघडू शकतात, त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण तिसरा उपाय तुमच्या कुटुंबासाठी रामबाण ठरेल. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि हो, हाई बटनलाही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या हिंदू धर्मामध्ये या अमावस्येला विशेष महत्त्व आहे, म्हणूनच हे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला आवर्जून करायचे आहेत. तर या दिवशी पवित्र नद्यांवर जाऊन स्नान करणे आणि दान करणे याला खूप जास्त महत्त्व आहे. असं केल्याने व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होतो आणि पुण्यकर्म मिळतात. अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये येते, पण चैत्र महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी हे उपाय केल्यास पूर्वजांच्या त्रासातून मुक्ती तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी हे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते नक्की करा. तर उद्या आलेल्या चैत्र अमावस्येच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची, कारण अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातली दरिद्रता, अलक्ष्मी जी आहे ती घालवत असतो. जाळी जळमटं काढून घ्यायची आहे, स्वच्छता करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला स्नान करायचं आहे. या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. पण पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही, त्यामुळे घरच्या घरी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून अंघोळ करू शकता, जेणेकरून पवित्र नदीवरती जाऊन स्नान केल्याचं पुण्यफळ तुम्हाला लाभेल आणि जोही पितृदोष तुम्हाला असेल किंवा पितृदोषामुळे ज्याही अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये असतील त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. आणि म्हणूनच अंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू तुम्ही टाकू शकता. यातली एखादी वस्तू तुम्हाला नाही मिळाली तर जेवढ्या जमतील तेवढ्या वस्तू टाकण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरातच असतात. त्यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे आपल्याला 2 ते 3 थेंब गंगाजलचे टाकायचे आहेत. गंगाजल जे आहे, देवाचं साहित्य जिथे मिळतं तिथे तुम्हाला मिळून जातं. त्याचे 2 ते 3 थेंब अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुम्हाला पवित्र नदीवरती स्नान केल्या इतकं पुण्य लाभेल. त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे तुम्हाला उद्याच्या दिवशी न चुकता चिमूटभर काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. असं केल्याने प्रखरातील प्रखर पितृदोष तुमचा दूर होऊ शकतो. कुश गवत जर मिळालं तर ते कुश गवताच्या 2 ते 3 काड्या तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि सगळ्यात शेवटची वस्तू जी तुम्हाला टाकायची आहे ते म्हणजे चिमूटभर काळं मीठ. काळं मीठ जे आहे ते पितृदोषापासून किंवा इतर कोणत्याही समस्यांपासून
मुक्ती मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं. त्यामुळे ह्या सर्व वस्तू टाकून तुम्हाला उद्या अंघोळ करायची आहे. आता अंघोळीनंतर तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देण्यासाठी एक कलश भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये थोड्याशा अक्षदा म्हणजेच तांदळाचे दाणे, लाल फुलं आणि पाणी मिसळून सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे आणि लगेचच दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना जल अर्पण करा. त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ, कुशगवत आणि पाणी घेऊन हे जल जे आहे ते तुम्हाला पूर्वजांना अर्पण करायचे. अर्पण करत असताना ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. या दिवशी उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे. फळं आणि सात्विक आहार तुम्हाला घ्यायचा आहे. उपवास करणं शक्य नाही झाला तरी सात्विक आहार तुम्ही घेऊ शकता. या दिवशी दान हे सर्वोत्तम कर्म मानले जाते. चैत्र अमावस्येला दान करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. या दिवशी अन्न, गाय, सोने, तीळ, गूळ इत्यादी दान केल्याने पुण्य मिळते. गरीब, असहाय्य, अपंग आणि गरजूंना विशेषतः दान केल्याने देव प्रसन्न होतात. असे मानले जाते की या दिवशी केलेल्या दानामुळे अनेक फायदे होतात आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी येते. तसेच चैत्र अमावस्येच्या दिवशी गाय, कुत्रा, कावळा आणि मुंग्या यांना चारा पाणी द्या. तसंच त्यांना पिण्यासाठी पाणीही द्या. असं केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि तुमच्या वंशजांना आशीर्वाद देतात. त्यानंतर चैत्र महिना हा खूप उष्ण असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये जलदान करणे खूप शुभ मानले जाते. म्हणूनच चैत्र अमावस्येला एखाद्या ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला पाण्याने भरलेले मातीचे भांडे दान करा. तसेच उन्हाळ्यात मिळणाऱ्या फळांचेही दान करा. असं केल्याने देखील आपले पूर्वज प्रसन्न होतात. त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला शुभलाभ ओल्या कुंकवाने लिहायचा आहे. जो उंबरठा आहे तो स्वच्छ करून त्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावत असताना तो तुम्ही कणकेचा लावू शकता, कारण कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. त्यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता किंवा मोहरीचं तेल जर तुमच्या घरात असेल तर मोहरीचं तेल त्या दिव्यामध्ये घालायचं आणि तो दिवा जो आहे तो उंबरठ्याच्या बाहेर, आपण ज्यावेळेस बाहेरून आतमध्ये येतो त्यावेळेस आपल्या हाताच्या उजव्या बाजूला तो दिवा ठेवायचा आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो दिवा तिथेच राहू द्यायचा. तेल जर संपलं तर संध्याकाळी परत तुम्ही दिवे लागणीच्या वेळेस त्यामध्ये पुरेसं तेल घालायचं आहे आणि तो दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांचं विधिवत पूजन करायचं. अमावस्येला आपण देवघर आवरतो, देवघराला स्वच्छ करून घ्यायचं आहे. जर शक्य असेल तर देवांना देखील तुम्हाला साफ करायचं आहे, म्हणजेच उजळून घ्यायचं आहे आणि त्यांचं विधिवत पूजन करायचं आहे. देवघरामध्ये देखील उद्याच्या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे. अमावस्या तिथी ही देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय तिथी आहे. त्यामुळे तुपाचा जर दिवा लावला तर त्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे. आपण जी वात ठेवणार आहोत ती जर कलाब्याची म्हणजेच लाल पिवळ्या रंगाचा जो धागा असतो त्याची लावली तर लक्ष्मीची कृपा होण्यासाठी आपल्याला मदत मिळते. त्यानंतर बघा, अमावस्येच्या दिवशी सेवा कोणत्या करायच्या, तर देवी लक्ष्मीच्या ज्या काही सेवा आहेत जसं की कुंकुमार्चन आहे किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं असेल, श्रीयंत्र तुमच्याकडे नसतील तर कवड्यांची सेवा तुम्ही करू शकता. तुमच्याकडे देवीचा टाक असेल तर देवीच्या टाकावरती कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालेल. अमावस्येच्या दिवशी आपल्याला श्रीयंत्रावरती, श्रीयंत्र नसेल तर देवीच्या टाकावरती 16 वेळेस श्रीसूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे. यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही दही भाताचे उपाय घरामध्ये करायचे आहेत. तर दही भाताच्या उपायाविषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगते. आपल्याला दक्षिण दिशेला कावळ्यासाठी दही भात ठेवायचा आहे. जर मुख्य दरवाजावरून उतारा करायचा असेल तर दही भाताचा उतारा देखील तुम्ही करू शकता. उतारा केल्यानंतर तो जो दही भात आहे तो एखाद्या मोकळ्या ठिकाणी झाडाखाली नेऊन ठेवायचा, जेणेकरून कोणाचा त्यावरती पाय पडणार नाही. अशा पद्धतीने उतारा केल्याने घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी मदत मिळते. त्यानंतर नारळाचे देखील अमावस्येच्या दिवशी उपाय केले जातात. जर तुम्हाला घराची दृष्ट काढायची असेल तर तुम्ही घराची दृष्ट काढण्यासाठी देखील एक नारळ घ्यायचा आहे. तो सोलायचा नाही तर तो तसाच घ्यायचा. मुख्य दरवाजावरून 7 वेळेस उतरून घ्यायचा आणि त्यानंतर तो एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा. कोणाच्या पायाखाली येईल किंवा रस्त्यावरून कोणी तो ओलांडेल अशा ठिकाणी तो टाकायचा नाही. त्यावरून गाडी वगैरे गेली तर अपघात वगैरे घडू शकतो आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको व्हायला ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि अशाच पद्धतीने तो नारळाचा उतारा करून आपल्याला टाकून द्यायचा आहे. त्यानंतर अशाच प्रकारचा नारळ तुम्ही घरातील एखाद्या आजारी व्यक्तीवरून उतरवलं किंवा एखादी करती व्यक्ती आहे, जर तिला कामामध्ये
कामामध्ये यश येत नाही, तर तिच्यासाठी देखील तुम्ही नारळाचा हा उतारा करू शकता. नारळावरती कर्पूर होम देखील अमावस्येपासून केला जातो. एक नारळ घ्यायचा, तो सोलायचा नाही. त्या नारळावरती आपल्याला 4 ते 5 भीमसेनी कापूर जे आहेत किंवा साधा कापूर असेल तर तो हळूहळू आपल्याला म्हणजेच एक एक करत पेटवायचा आहे. एक मंत्र तुम्ही म्हणू शकता, श्री स्वामी समर्थ किंवा कालभैरवाष्टक तुम्ही म्हणू शकता आणि अशा प्रकारे सलग तुम्ही उद्यापासून 40 दिवस कर्पूर होम केला तर निश्चितपणे घरातली निगेटिव्हिटी जी आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळू शकते. नारळाला जर मध्येच तडा गेला तर तो नारळ फेकून द्यायचा आणि परत तुम्ही पुढच्या अमावस्येपासून उपाय करायला सुरुवात करायची. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी पिवळ्या मोहरीचे देखील उपाय केले जातात. तुमच्या घरामध्ये जर पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी जी आहे तिची मुठभर घ्यायची. आपल्या घरातील जी व्यक्ती आजारी असेल किंवा आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावरून हा उपाय तुम्हाला करायचा असेल तर त्यांच्यावरून ही पिवळी मोहरी 7 वेळेस उतरून घ्यायची आणि ही पिवळी मोहरी जी आहे ती जमा करायची आणि ती कापरासोबत प्रज्वलित करायची आहे. असं असं केल्याने देखील तुमच्या घरातील अनेक दोष जे आहेत किंवा तुमच्या घरातील सदस्यांभोवती असलेली निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळते. नारळ नसेल, नारळाचा उतारा करणं शक्य नसेल तर पिवळ्या मोहरीचा उपाय देखील तुम्ही करू शकता. पिवळी मोहरी जेव्हा तुम्ही घरावरून उतरवणार आहात तेव्हा मात्र ती प्रज्वलित न करता ती उत्तर दिशेला फेकून द्यायची आहे. त्यामुळे घेताना पिवळी मोहरी अगदी थोडीशी घ्यायची, जास्त घ्यायची नाही. तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही तिळाचा देखील उतारा करू शकता. शक्यतोवर काळे तीळ जर तुम्ही तुमच्या पतीवरून, तुमच्या मुलांवरून उतरवले किंवा तुमच्या स्वतःवरून तुम्ही 7 वेळेस फिरवले तर ते उत्तर दिशेला फेकून दिले तर याने देखील निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी मदत मिळत असते. फक्त तीळ घेत असताना थोडेसेच घ्यायचे आहेत आणि ते फेकताना उत्तर दिशेकडेच फेकायचे आहेत, म्हणून ते आपल्याला थोडेसे घ्यायचे असतात. अगदी मुठभर घ्यायचे नाहीत. त्यामुळे घेताना अगदी 2 ते 3 दाणे घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे उत्तर दिशेकडे टाकून द्यायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय जो आपल्याला करायचा आहे तो म्हणजे पिंपळाच्या झाडाला आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत. पिंपळाच्या झाडाला अमावस्येच्या दिवशी आवर्जून 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता त्या ठिकाणी जाताना गूळ मिश्रित दूध आणि पाणी घेऊन जायचं आहे आणि ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. यासोबतच काळे तीळ देखील पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचे आहेत. याने पितृदोषापासून मुक्तता मिळते. गोड दूध म्हणजेच गूळ मिश्रित दूध जर आपण अर्पण केलं तर याने देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. जशी आपली समस्या असेल तशा पद्धतीने आपण पिंपळाच्या झाडाला देखील काही गोष्टी अर्पण करू शकतो. या व्यतिरिक्त पिंपळाच्या झाडाखाली जर तिळाच्या तेलाचा दिवा, कणकेचा दिवा तयार करून त्यामध्ये तिळाचं तेल घालून हा जो दिवा आपण पिंपळाच्या झाडाखाली लावला तर त्याने देखील विविध समस्या सुटण्यासाठी मदत मिळते. यासोबतच आपण एक माळ जप करू शकतो. आपण त्या ठिकाणी बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किंवा ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हटला तर निश्चितपणे आपल्यावरती भगवान विष्णूंची कृपा होते आणि आपला पितृदोष देखील दूर होण्यासाठी मदत मिळते. पण या ठिकाणी देखील तसंच आहे. इथे देखील आपल्याला सातत्य ठेवायचं आहे. फक्त एकदा करायचं आणि वर्षानुवर्ष करायचं नाही. असं करून आपल्याला कधीही त्यामध्ये बदल दिसून येत नाही. त्यामुळे हे जे आहे यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. आपल्या मुलांसाठी आणि पतीसाठीचा शेवटचा पण अतिशय रामबाण असा उपाय. त्यासाठी आपल्याला एका पंतीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे, त्यावरती 3 ते 4 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर तो कापूर प्रज्वलित करायचा आणि आतल्या बाजूने आपल्याला दोन्ही हात जोडून पितरांसाठी प्रार्थना करायची आहे. कारण आपले पूर्वज जे आहेत ते उंबरठ्याबाहेर बसलेले असतात. ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा तो कापूर जळत आहे तोपर्यंत जप करायचा आहे. असं केल्याने प्रखरातील प्रखर पितृदोष दूर होतो. नंतर ते तांदूळ तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन टाकून देऊ शकता. तर व्हिडिओमध्ये सांगितलेले हे जे उपाय आहेत यातले सगळेच उपाय तुम्ही करावेत असं नाही. यातला जमेल तो उपाय तुम्ही उद्या नक्की करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छता तुम्ही नक्की करा, कारण जिथे जिथे हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी फिरे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.